नमस्कार शेतकरी मित्रांनो, जून महिना सुरू झाला आहे, पण यंदाचा जून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन येणार की मोठी चिंता वाढवणार? कारण हवामानातील ताज्या घडामोडी काही वेगळंच संकेत देत आहे. काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, तर काही भागांमध्ये पावसाचा खंड शेतकऱ्यांची तडजड वाढवू शकतोय. सर्वात महत्वाचं म्हणजे पेरणीसाठी योग्य वेळ कोणती, घाई केली तर नुकसान होईल का, आणि कोणत्या तारखा शेतकऱ्यांनी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जून महिन्याचा संपूर्ण आणि सविस्तर हवामान अंदाज पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी अशा तारखा सांगणार आहे ज्या की तुमच्या पेरणीचा निर्णय हा बदलू शकतात. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये ढगांची एजाज सुरूच आहे. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीही पडल्या, तर काही अनेक भाग अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत. त्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, तो म्हणजे पाऊस नेमका कधी सुरू होणार. सुरुवात करूया 1 जून ते 5 जून या कालावधीपासून. या काळात विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरीही पडू शकतात, तर काही ठिकाणी वातावरण ढगाळ राहील. मात्र सर्व दूर समाधानकारक पाऊस पडेल असं चित्र अद्याप तर दिसत नाहीये. त्यामुळे पेरणीची घाई करणं शेतकरी बांधवांनी टाळणंच योग्य ठरू शकतं. आता बोलूया मित्रांनो 6 जून ते 10 जून या महत्वाच्या कालावधीबद्दल. हवामानातील बदलांमुळे मान्सूनच्या हालचालींना वेग मिळण्याची शक्यता आहे, कारण कोकण, दक्षिण महाराष्ट्र तसेच काही अंतर्गत भागांमध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं. अनेक शेतकरी बांधव ज्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्या सरींची सुरुवात या कालावधीत होऊ शकते. त्यानंतर 11 जून ते 15 जून हा कालावधी जून महिन्यातील सर्वात महत्वाच्या टप्प्यांपैकी एक ठरू शकतो. अनेक भागांमध्ये मध्यम ते चांगल्या पावसाची शक्यता आहे. खरीप हंगामासाठी पोषक वातावरण तयार होऊ शकते, तर पेरणीची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्वाचाही ठरू शकतोय. पण मित्रांनो, यानंतर एक मोठा ट्विस्ट दिसून येऊ शकतो, तो म्हणजे 16 जून ते 20 जून दरम्यान काही भागांमध्ये पावसाचा वेग कमी होण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी खंड सदृश्य परिस्थितीही निर्माण होऊ शकते. त्यामुळे पहिल्याच पावसावर संपूर्ण पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी विशेष सावध राहणं आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो, 21 जून ते 25 जून या कालावधीत पुन्हा एकदा हवामानात सकारात्मक बदल दिसू शकतो. मान्सून अधिक सक्रिय होण्याची शक्यता असून राज्यातील अनेक भागांमध्ये चांगल्या पावसाची नोंद होऊ शकते, तर शेतकऱ्यांसाठी हा दिलासादायक टप्पा ठरूही शकतो. महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे 26 जून ते 30 जून दरम्यान काही भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी पडू शकतात. विशेषतः कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जून महिन्याचा शेवट समाधानकारक ठरू शकतो. एकंदरीत पाहता जून महिना हा पाऊस आणि खंड अशा दोन्ही परिस्थिती घेऊन येऊ शकतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनी हवामानाच्या अपडेट्सवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पेरणी करताना सलग आणि समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच निर्णय घेणं अधिक सुरक्षित राहू शकतं. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागात पावसाची परिस्थिती कशी आहे? पेरणीची तयारी झाली आहे का? कमेंट मध्ये आपल्याला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील हवामान अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.